आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्याच्या चाव्या या मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात। मुख्यमंत्री ठरवतात चाव्या कुणाकडे द्यायच्या। केव्हा तरी गैरसमज दूर करावा लागेल। रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच। विकासाची काळजी करू नका। कोल्हापुरातल्या प्रचार सभेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना डिवचलं। तर तिजोरीची चावी कुणाकडेच नसते, सर्व पैसे जनतेचे। रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मुंबई आणि बॉम्बे संदर्भात मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। आयआयटी नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, मुंबई केलं नाही हे चांगलं केलं। केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांचं विधान। ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो आग्रह सोडावा। सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर मुंबईच्या नावाशी कोणतीही तडजोड करणार नाही असंही केलं स्पष्ट। मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आणि हिणवणी करण्याची एकही संधी भाजप आणि भाजपचे नेते सोडत नाहीत। मनसेच्या गजानन काळेंची टीका। तर अमित साटम आणि आशिष शेलार, आपण कुठल्या बिळात लपले आहात? काळेंचा हल्लाबोल। धनंजय मुंडेंना कराडबद्दल फारच खंत वाटत असेल तर त्याच्या शेजारी जाऊन बसा आणि खंत दूर करा। आमदार प्रकाश सोळंकेंचा आमदार धनंजय मुंडेंना टोला। मुंडेंनी प्रचार सभेत काढली होती कराडची आठवण। उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, तब्येतीची विचारपूस केली। दरम्यान दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास ते राऊतांच्या भेटीला गेले होते। मुख्यमंत्री फडणवीसांसमोर नवनीत राणांकडून पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त। तर तुमच्या आशीर्वादाने नवनीत राणा या माजी खासदार राहणार नाहीत। फडणवीसांकडून राणांना राज्यसभा खासदारकीचे संकेत। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अयोध्येतील राम मंदिरावरील शिखरावर ध्वजारोहण। पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते रामलल्लाची आरती। देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांची इथे उपस्थिती। राम मंदिरावरील धर्मध्वज सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल। तर हा केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचं प्रतीक। कित्येक पिढ्यांचे घाव आज भरले गेलेत। ध्वजारोहणावेळी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। पाहिलेल्या स्वप्नापेक्षा सुद्धा अधिक सुंदर आणि भव्य मंदिराची उभारणी। अशोक सिंघल यांच्या लढ्याला खऱ्या अर्थानं यश। राम मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये मोहन भागवतांचं भाष्य। उन्नत ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58,754 कोटींचा निधी। MMRDAला प्रकल्प अंमलबजावणीसाठी आता शासन मान्यता देणारा निर्णय जारी। तर हा सागरी सेतू पुढे दिल्ली मुंबई एक्सप्रेस मार्गे वाढवण बंदरापर्यंत जोडणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी आता अमेडिया कंपनीला पुन्हा मुदतवाढ। 10 दिवसांची मुदतवाढ मिळाल्याची माहिती। 4 डिसेंबर दुपारी 12:30 वाजता दिग्विजय पाटील यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचेही आदेश। उज्ज्वला तिटे यांच्या याचिकेची उद्या पुन्हा सुनावणी। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबवल्याचा मुद्दा उज्ज्वला तिटे यांच्या वकिलांनी मांडला। आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उद्या पुन्हा या संदर्भातली सुनावणी होणार। निलेश राणेंच्या आरोपांनंतर शिल्पा खोत यांचं भरसभेत कागदपत्र दाखवत उत्तर। खोत यांनी राणेंची ऑडिओ क्लिप ऐकवली। शिल्पा खोत भाजपकडून मालवणच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निलेश राणेंचा शिल्पा खोत यांनी विचारणा केली होती। राहुल गांधी आमचे स्टार प्रचारक असून ते जिथे जातील तिथे आम्हाला यश मिळतं। वेंगुर्ल्यामधील एका जाहीर सभेत निलेश राणेंची राहुल गांधींवर टीका।